पेट्रोल डिझेलच्या किमती या दररोज वाढतायत। मोदी सरकारने केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरामध्ये रोजच वाढ होताना आपल्याला दिसतेय। आज पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महागलंय। मुंबईमध्ये आज प्रति लिटर पेट्रोलचा दर 88 रुपये 29 पैसे झालेला आहे। डिझेलसाठी वाहनधारकांना 79 रुपये 35 पैसे मोजावे लागतायत। इंधन दरवाढीचा भडका आणि महागाईच्या चटक्यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नांची ऐशीच्या तैशी झालेली आहे। गेल्या 11 दिवसांमध्ये पेट्रोल 1 रुपया 32 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 61 पैशांची वाढ झाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झालेली आहे। शुद्ध सोन्याचा भाव हा प्रति तोळा 32,050 रुपयांवर पोहोचलाय तर चांदीच्या किमतीमध्ये सोमवारी 350 रुपयांची वाढ झाली। 1 किलो चांदीचा भाव हा 38,695 रुपयांवर पोहोचलेला आहे। सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा बदलण्याकरता राज्यामध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा फेरबदलाचे वारे जोरात वाहू लागलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यामध्ये दिल्लीमध्ये तब्बल 4 तास खलबतं पार पडली। दानवे आणि फडणवीसांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी मंत्रिमंडळातील यादी, नाराज शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा आणि एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवर चर्चा करण्यात आलेली आहे। या भेटीनंतर मुख्यमंत्री मुंबईमध्ये परतलेले असून आज मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला संधी मिळते आणि कुणाला डच्चू मिळणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे। आता भेसळ कराल तर जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे। अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलेली आहे। औरंगाबादमध्ये ते बोलत होते। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या औषध दुकानदारांवर सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भेसळ करणारे कायद्याच्या पळवाटा शोधत होते, मात्र सरकारनं भेसळीच्या संदर्भामध्ये आणखीन कठोर कायदे केलेले आहेत। आता अशा प्रकरणामध्ये जन्मठेपेची सुद्धा शिक्षा दिली जाणार आहे। तसंच गुटखा विक्री करणाऱ्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असल्याचंही गिरीश बापट यांनी म्हटलंय। मूग, उडीद आणि याची कमी भावानं खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना 350 कोटींचा फटका बसलेला आहे। मराठवाडा, खानदेश, विदर्भामध्ये ही स्थिती आपल्याला बघायला मिळते। खानदेशामध्ये आतापर्यंत मूग आणि उडीदाची 70 ते 80% मराठवाड्यामध्ये तर 50% विदर्भामध्ये अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 40% विक्री गेलेली आहे। मूग विक्रीमध्ये शेतकऱ्यांना 187 कोटींचा तर उडीद विक्रीमध्ये 143 कोटींचा फटका बसलाय। कोणत्याच बाजारात हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। मुंबईच्या बाजारामध्ये भाजीपाला येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये 30% वाढ झाली आहे। किरकोळ बाजारामध्ये ही दरवाढ 40 ते 50% पोहोचलेली आहे। यंदा नवरात्र उत्सवामध्ये भाज्यांना मागणी वाढली आहे, त्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झालेला आहे। घाऊक बाजारामध्ये मटार 110 ते 130 रुपये किलो इतका झालाय। भेंडी 26 ते 30 रुपये किलो, फरसबी 40 ते 50 रुपये, गवार 45 ते 50 रुपये, तोंडली 22 ते 25 रुपये, वांगी 20 ते 40 रुपये तर हिरवी मिरची 18 ते 22 रुपये किलो इतकी झालेली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये पावसानं ओढ घेतल्यामुळे कांद्याच्या उत्पादनाला फटका बसलाय। आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव हे 6 ते 10 रुपयांनी वाढलेत। दसऱ्यापर्यंत ते आणखीन वर जाण्याची चिन्ह आहेत। मुंबई, ठाणे आणि उपनगरातील बाजारपेठांमध्ये, किरकोळ बाजारपेठांमध्ये सुद्धा कांद्याच्या दरानं 30 रुपयांवर उसळी घेतलेली आहे। वाशीच्या घाऊक बाजारामध्ये आज घडीला 220 ते 250 रुपये प्रति 10 किलो दरानं कांदा मिळू लागलेला आहे। काही दिवसामध्ये कांद्याचा दर हा 60 ते 70 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये अघोषित लोड शेडिंग करणाऱ्या MSCBच्या विरोधामध्ये परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कंदील मोर्चा काढण्यात आला। यावेळी MSCBच्या अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंनी कंदील भेट देऊन निषेध नोंदवला। गणेश पार इथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते कंदील आणि मशाली घेऊन घोषणाबाजी करत होते। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी सोमवारी साजरा केला।
यानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भुजबळांनी स्वर्गीय सुरेश भट यांच्या कवितेमध्ये बदल करून त्यांनी सरकारवर निशाणा साधला। ही कविता सादर करून त्यांनी आपल्या कवितेनं कार्यकर्त्यांची मनही जिंकली। राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीला हरताळ फासणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे। रामदास कदम शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेले होते। यावेळी शिर्डीमध्ये प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर रामदास कदम यांनी प्लास्टिक वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई का करत नाही असं मुख्याधिकाऱ्यांना चार चौघामध्ये सुनावलं। एवढंच नाही तर दुकानदारांकडून हप्ता वसूल केला जात असल्याचा आरोप सुद्धा रामदास कदम यांनी केलेला आहे। मॉडेल मैत्रिणीची मित्रानंच हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईच्या मालाडमध्ये घडलेली आहे। धक्कादायक म्हणजे या आरोपीनं मॉडेलचा मृतदेह बॅगेमध्ये भरून मालाड परिसरामध्ये फेकला। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत अवघ्या 3 तासामध्ये या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला जेरबंद केलं। त्यानं या हत्येची कबुली सुद्धा दिली आहे। मानसी दीक्षित असं या मॉडेलचं नाव असून ती मूळची राजस्थानची आहे। तिचा मित्र मुजम्मिल सय्यद यानं तिची हत्या केल्याचं उघड झालंय। अवघ्या 3 तासामध्ये पोलिसांनी या हत्येचा छडा लावला। पालघरमधल्या बोईसरमध्ये एका तरुणीवर चाकून वार करण्यात आलेला आहे। अशी ही धक्कादायक घटना घडली आहे। पूनम यादव असं जखमी तरुणीचं नाव आहे। तिच्या गळ्यावर तसंच हातावर हल्लेखोरानं चाकून वार केले, मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही। सध्या जखमी तरुणीवर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर हल्लेखोराला स्थानिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। अंधश्रद्धेपायी एका विद्यार्थ्यानं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलेली आहे। डोळ्यासमोर आपल्या मित्राचा अपघात बघितल्यामुळे मनावर परिणाम झालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे। त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता म्हणून आत्महत्या करत असल्याचं 19 वर्षीय सौरव नागपूरकरनं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलंय। प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला सौरव शिकत होता। रविवारी रात्री पालक घराबाहेर गेले असता त्यानं आत्महत्या केली। भिवंडी शहरातल्या हनुमान नगर परिसरामधल्या मौर्या किराणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून दुकानदारासह कुटुंबाला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे। या घटनेमध्ये दुकानाची तोडफोड करण्यात आली। दुकानामध्ये सकाळच्या सुमारास एका ग्राहकानं 10 रुपयाचे पाव मागितले। दुकानदारानं ग्राहकाला 10 रुपयाचे 5 पाव दिले, मात्र ग्राहकानं 10 रुपयांमध्ये 6 पावाची मागणी केली। त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली। काही वेळानंतर त्या ग्राहकानं कुटुंबियांसोबत तिथे येऊन दुकानदाराला मारहाण केली। एका 13 वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी ठाण्यातील कासार वडवली पोलिसांनी एका वॉचमनला अटक केली आहे। या वॉचमनचं नाव देवानंद शर्मा असं असून केवळ पैशाच्या हव्यासापोटी त्यानं अपहरण केल्याचं समोर आलेलं आहे। देवानंद शर्माला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 14 ऑक्टोबरला मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं। अपहरण झालेल्या मुलाला पोलिसांनी कल्याणमधून ताब्यात घेतलंय। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केली आहे। वर्गातला बेंच वाजवल्यामुळे शिक्षकानं त्याच्या पाठीवर वळ उठेपर्यंत मारलंय। लहानग्याला बेदम मारहाण झाल्यामुळे शहरी भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। दुसरीकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं मारहाणीच्या घटनेची दखल न घेतल्यामुळे चिडलेल्या पालकांनी राजगुरुनगर पोलिसांमध्ये संबंधित शिक्षकाच्या विरुद्ध तक्रार केली आहे। फुगे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एक मुलगी जखमी झाल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे। शहरामध्ये नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे आणि या उत्सवामध्ये शहरातील राजकमल चौकामध्ये एक फुगे विक्रेता गॅसचे फुगे फुगवून विकत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटानंतर या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले। बॉम्ब शोधक पथक सुद्धा दाखल झालं। प्रिया मालवीय नावाची मुलगी यामध्ये जखमी झाली आहे। पोलिसांनी या विक्रेत्यालाही अटक केली आहे। पर्यटकांचा उत्साही प्रतिसाद बघता माथेरानच्या मिनी ट्रेनचे डबे 6 वरून 8 करण्याचा प्रस्ताव होता। रेल्वेच्या RDSOनं सोमवारी 8 डब्यांची ट्रेन चालवण्याची मंजुरी दिली। रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 8 डब्यांची मिनी ट्रेन ही पर्यटकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे।
पश्चिम रेल्वेच्या पाठोपाठ आता मध्य रेल्वेवर सुद्धा एसी लोकल धावणार आहे। पुढच्या वर्षीपासून ही लोकल मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार असून सध्या या लोकलच्या वेळापत्रकामध्ये मध्य रेल्वेकडून काम सुरू आहे। पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017ला पहिली एसी लोकल धावली। पश्चिम रेल्वेवर धावत असलेली एसी लोकल याप्रमाणेच मुंबईमध्ये पुढील वर्षामध्ये आणखीन 10 एसी लोकल दाखल होतील। भेल गाड्यांमध्ये बदल केलेल्या या 10 लोकल जानेवारी 2019 पासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये असतील। डहाणू समुद्र किनाऱ्यावर फिनलेस पोर्पोइज जातीचा मासा आढळलेला आहे। पोंदा शाळेसमोर पारनाका इथं फिनलेस पोर्पोइज जातीच्या माशाचं लहान पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आलं। त्यानुसार वनरक्षक समाधान पाटील यांनी याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड वेलफेअर असोसिएशनला दिली। या जखमी माशावर विभागीय कार्यालयाच्या कासव उपचार केंद्रामध्ये उपचारही सुरू आहेत। सध्या गाजत असलेल्या मी टू मोहिमेवर गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी भाष्य केलेलं आहे। नोकरदार महिलांचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहिजे। त्यांना त्यांचे अधिकार दिलेच पाहिजेत। त्यांचे अधिकार पद प्रतिष्ठा जर कोणी नाकारत असतील तर अशांना त्यांची जागा दाखवायलाच हवी असं स्पष्ट मत लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं आहे। ज्येष्ठ गायिका मीना मंगेशकर यांच्या मोठी तिची सावली या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माझ्याशी गैरवर्तन करणारा वाचूच शकणार नाही असंही लता दीदींनी म्हटलेलं आहे। लेखक चेतन भगत यांच्यावर मी टू मोहिमेच्या दरम्यान करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। भगत यांनी इरा यांचा 2013 रोजी आलेला मेल आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेला आहे। तसंच आता तुम्ही सांगा की यामध्ये कुणाला कोणाचा किस घ्यायचा होता असा सवालच भगत यांनी केलेला आहे। मग आता लैंगिक अत्याचाराचा आरोप कशासाठी करत आहात असा सवाल भगत यांनी उपस्थित केला आहे।